नमस्कार, मी विष्णू श्रीचरण सोळंके. इतिहास अध्याय पद्धतीचा आज हा तिसरा लेसन. आपण पाहणार आहोत 1857चा स्वतंत्र लढा. स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात मोठी घटना, इतिहासामध्ये सर्वात मोठी घटना 1857चा स्वातंत्र्य. आपण जर 1857चा उठाव वगैरे असेल, या 1857चा जो उठाव झाला, जो स्वतंत्र लढा झाला, 1857 साली इंग्रज सत्तेला हादरून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ब्रिटिश रूल आपल्याकडे चालू झालं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या कंपनीच्या विरोधामध्ये, या लढ्याच्या विरोधामध्ये, त्या सत्तेच्या विरोधामध्ये भारतीय जनता जागृत झाली आणि तो एक 1857 मोठा उठाव केला, एक स्वतंत्र लढा दिला. हा लढा काही अचानक उद्भवला नव्हता. त्यापूर्वी भारतामध्ये इंग्रज विरुद्ध अनेक लढे होत आले होते, पण ते छोटे लढे झाले. 1857च्या लढाईची व्याप्ती आणि त्यामधील भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली, त्या पुस्तकाचे नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर. या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकाऱ्यांना आणि ब्रिटिश विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. वीर दामोदर सावरकरांनी भारतीय जनतेला प्रेरणा देण्याकरता किंवा भारतीय जनतेला स्फूर्तीपणे उठून इंग्रज सत्तेविरुद्ध लढा देण्याकरता एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं 1857चे स्वातंत्र्य समर. आता आपण पाहणार आहोत, आपला आजचा उपघटकच आहे किंवा 1857चे पूर्वीचे लढे कोणते. म्हणजे 1857ला लढे झाले, पण त्याच्या पूर्वी भारतामध्ये छोटे मोठे त्याची कारण. 1857चा एवढा मोठा लढा भारतामध्ये झाला, भारताने केला, त्याचे पूर्वीचे लढे किंवा त्या लढ्याची कारण काय, ते आपण अभ्यासणार. तर 1857 पूर्वी ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता होती, स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम दिसून आले किंवा इंग्रज सरकारचे दुष्परिणाम काय हे त्यांना भोगावे लागले, त्यांना दिसून आले. आणि कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरावरून शोषण होत होते. याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊन लागली की ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती. त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून सर्व भारतीयांचे शोषण होत होते आणि त्या शोषण होत आहे असे भारतीय जे व्यक्ती आहेत, जे स्वतंत्र सैनिक आहेत, जे भारतीय लोक आहेत, यांच्या मनात त्याची जाणीव निर्माण झाली आणि त्या सत्तेविरुद्ध असंतोष दाट वाढत गेली. जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. तर या लढ्यामध्ये, या पूर्वीचे लढे कोणाकोणात झाले? शेतकरी, सामान्य जनता आणि कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाले. हे जे लोक आहेत, शेतकरी, सामान्य जनता, हे त्या कंपनीच्या जो राज्यकारभार होता, त्यांनी चालवला सरकार होतं, त्या काळामध्ये ते देशद्रोहीला लागले, कंगाल झाले. इंग्रज राज्यकर्त्यांनी जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशील राहिले. त्यांचे जे वर्तन होते, त्यांचे जे वागणे होते इंग्रज सैनिकांचे, ते भावनाशून्य होते. त्यांना भारतीय लोकांच्या कोणत्याही भावनेची शून्य किंमत होती आणि उदासीनता होती. सन 1763 मध्ये ते 1857 हा जो कालखंड आहे, 1763 ते 1857, या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली, संन्याशांच्या आणि फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. त्यांचे जे नेतृत्व करत होते ते कोण करते? संन्याशी लोक करत होते. त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली असे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतात झाले.
हे छोटे छोटे लढे आहेत. 1763 पासून तर 1857 पर्यंत हा जो स्वातंत्र्याचा सर्वात मोठा लढा आपण म्हणतो, या लढ्याच्या दरम्यान जे छोटे छोटे लढे झाले ते या कालखंडात झाले. कोण्या कालखंडात झाले आपण पाहू. सन 1763 ते 1857 या कालखंडात कुणामुळे झाले तर हे संन्याशांच्या नेतृत्वामध्ये. व फकीरांच्या नेतृत्वाखाली बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, व दक्षिण भारत या प्रांतामध्ये, या प्रदेशामध्ये हे लढे झाले. उमाजी नाईक यांनी दिलेला लढा असाच उग्र होता. उमाजी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध लढले. उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रज सत्ता झुंगरून देण्याचे आवाहन त्यांनी केले व पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा स्थापन केला. कोणी? उमाजी नाईक यांनी. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली होती. 1832 या साली उमाजी नाईक यांना कंपनीचे जे सैनिक आहेत त्या सैनिकांनी अटक केली व त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. एक क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी 1832 मध्ये कंपनी सरकारचे उमाजी नाईक यांना अटक केली आणि त्यांना त्या फाशी आली. कारण त्यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध बंड पुकारले होते आणि त्यांनी इंग्रज सत्तेला झंगरून टाकण्याचे आवाहन केले होते. आणि पुणे, सातारा, अहमदनगर या भागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जनता समक्ष एक स्वातंत्र्य जाणीव निर्माण करून लोकांना जागृत केले. हे त्याचे मुख्य कारण. आणि कंपनी सुद्धा किंवा इंग्रज सैनिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले आहे. भारतात राहणारे जे आदिवासी आहेत आणि वन्य जमाती जे वन विभागात राहतात, पहाडामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात, यांनी सुद्धा इंग्रज सरकारविरुद्ध अनेक बंड पुकारले होते, त्या सत्तेला आव्हान केले होते.
या जमातीच्या उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. जंगलातील संपत्ती जे असेल झाडे वगैरेचे प्राणी. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली होती. कोणाच्या हक्कावर गदा आणली होती? तर आदिवासींच्या, वन्य जमातींच्या. त्याचा परिणाम असा झाला की बिहार, छोटा नागपूर परिसरात कोलम, ओडिशातील गोंड, बिहारमध्ये संथाळ या ब्रिटिशच्या विरोधात लढे दिली. महाराष्ट्रात भील, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांची लढ दिली. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात कोण सावतांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. आपण पाहत आहोत की आपल्या भारतामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या जमातीतील लोकांनी प्रेरित होऊन इंग्रज सत्तेवर लढत दिले. तर महाराष्ट्रामध्ये भील आणि कोळी आणि रामोशी यांनी सुद्धा इंग्रजांची लढ दिली होती. बिहारमध्ये संथाळ जमातीने, कोकणात फोण सावतांनी सत्तेला आव्हान केले. आणि 1857 सालापूर्वी निरनिळ्या भागात काही जमीनदार व राजवाडेशाही नाही लढ दिली. काही जमीनदार लोकांनी लढ दिली, काही राजवाडेशाही लोकांनी लढ दिली. ईस्ट इंडिया कंपनीचे फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. जी इंग्रजांची फौज होती ईस्ट इंडिया कंपनीने उभारलेली सैनिकांची, त्याच्यामध्ये अनेक भारतीय कार्यरत होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. समान वागणूक होती. त्यांचे वेतन, त्यांचे भत्ते इंग्रज सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. 1806 साली वेलोर येथे, 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्ररूप धारण केले. ही त्याची कारण आहे सैनिकांमध्ये दुजाभाव राखण्याची. त्यांनी सुद्धा उठाव केले. वेलोर येथे केला. 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्ररूप धारण केले. हे सर्व लढे त्या त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. देशव्यापी नव्हते. कोणत्यातरी भागामध्ये, कोणत्यातरी विशिष्ट भागामध्ये तो लढा द्यायचा. लोकांचा असंतोष दडपला गेला, पण तो नेहमी नाहीसा झाला नाही. परंतु हा वणवा 1857 च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठ्यावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. त्या 1857 मध्ये सर्व भारत पेटून उठला. सीमित एक विशिष्ट भाग किंवा एक विशिष्ट प्रदेश हा होता, तर संपूर्ण भारत त्या उठावामध्ये पेटून उठला होता. आणि भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष, विविध वर्ग, त्यात राजवाड्यांशाही घराणे असेल, जमीनदार असेल, त्यानंतर हे सैनिक असतील, शेतकरी असतील, सामान्य जनता असेल, आदिवासी असतील, असे सर्व. आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. आपण त्या लढ्याची काही कारणे पाहू. 1857 लढ्याची काही कारणे आहेत. ती कोणती कारणे आहेत? इंग्रज पूर्व काळामध्ये भारतात अनेक राजवटी होत्या. आपण पाहिले मोगलशाही आपल्याकडे होती, त्यामध्ये बदल झाला. तरी गावागावात पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजात मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी काय केलं तर भारतातील जे समाज व्यवस्था आहे, आर्थिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, हे बदलून त्यांचं धोरण आखून त्यांनी त्यांच्या पद्धतीने राज्यकारभार या ठिकाणी चालू केला. आणि हे स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता, असुरक्षितता भावना निर्माण झाली. त्याची कारणे पाहिली आपण, की आर्थिक कारणे आहेत, सामाजिक कारणे आहेत, काही राजकीय कारणे आहेत, हिंदी सैनिकांतील असंतोष आहे आणि तत्कालीन काही कारणे आहेत.
आपण सदर भाग पुढच्या लेसनमध्ये पाहू. तत्पर हा व्हिडिओ मी इथंच थांबवितो. हा,